श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या अशा सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची साथ लाभणे हे खरोखरच खूप मोठे भाग्य आहे. ज्या भक्तांच्या आयुष्यात स्वामींनी अनुभव दिलेले आहेत किंवा स्वामी सेवा करण्याचे भाग्य ज्या भक्ताला लाभते त्या भक्तांच्या आयुष्यात कधीच काहीच कमी पडत नाही. कारण ब्रह्मांडाचे जी श्री स्वामी समर्थ आहे ब्रह्मांड नायक त्यांची साथ मिळालेली असते. त्यामुळे कधीच तो भक्त डगमगत तर नाहीत. मनामध्ये एक वेगळाच विश्वास निर्माण होतो की माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत, ते मला कधीच एकटे सोडणार नाहीत. आणि हा विश्वास जेव्हा मनामध्ये असतो ना तेव्हा ब्रह्मांड नायक आपले स्वामी हे भक्ताच्या हाकेला धावून येत असतात आणि त्या भक्ताला अडचणीतून बाहेर काढतात आणि तेव्हा बनतो तो अनुभव आणि त्याचबरोबर घडतो चमत्कार. आणि हेच स्वामींचे अनुभव आगळे वेगळे चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे जो भक्तांना स्वामींचे अनुभव ऐकायचे आहे तर त्या भक्तांनी लगेचच आता भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि याने मी इथून व्हिडिओ सोडला की लगेचच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या जवळ येईल आणि तुम्हाला स्वामींच्या वेगवेगळ्या सुंदर अशा अनुभवांचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे संगीता देवकते आहे आणि त्या राहणाऱ्या बीड जिल्हा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना. आमच्या ताईला एक अनुभव सांगायचा आहे मॅडम. बरं बरं, नाव सांगायचंय का? हो सांगा ना मग. सांगायचं तुम्हाला नाव सांगा. संगीता देवकते. देवकते. हा, संगीता शिवाजी देवकते पूर्ण. हा, आणि जिल्हा तालुका का? बीड. बीड. अच्छा. कसं आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? हा, स्वामी असंच सेवेत दुखत होतं. हृदयाचा आजार आहे मला बी. हा वालाचा म्हणून आलेले. अशीच दुसऱ्याने सेवा सांगितली होती ना आमच्या पाहुण्यांनी. हा हा, काय सांगितलं सेवा? काय नाही म्हणल्या, असं माझं दुखत होतं ते हृदयाचं ते वाल समजे गेलते ना 3 वाल असे डॉक्टर म्हणले. हा, ते 3 वाल गेलेत म्हणले. तिन्ही पण? हा, 3 पण गेलेत म्हणले. तुमचा एका बी वाल काम करीत नाही. अरे बापरे, ब्लॉकेज झाले होते का? हा, हा मग? त्याच्यात झडपा होत नव्हते ना, ठोके पडत नव्हते. डॉक्टरांनी काय ऑपरेशन वगैरे करा म्हणून सांगितलं ना? हा, मग ते हो ऑपरेशन करावं लागेल म्हणजे ते हृदय फाडून. अरे. आधी केलं ते तसली एंजिओग्राफी ते हा नगरच्या हॉस्पिटलला. हा. पण पुन्हा मग मला झोप येत नसं, काही नसं, पाय दुखायचे, शरीरात असं नुसतं मिरवायचं सारखं घरामध्ये. अरे अरे. हा हा. काही बी इतका ताण यायचा लई, असं काही बी वाटायचं काय करावं आणि काय नाही. हा जेवण जात नव्हतं. जेवायला बसलं तर ती एक भाकर घातलेली ताटात कवर बी खायची, ते तोंड आदर करू वाटत नसतं. हा अशी किसन आल्यावानी व्हायची त्या भाकरी भाजीची. हा. तसं व्हायचं. मग? आणि मग ते आमच्या पाहुण्यांनी सांगितलं, हा तुमच्याकडे स्वामीचा फोटो आहे का? तर मी म्हणलं नाही. हा म्हणलं स्वामीचा फोटो घ्या, स्वामी चरित्राचे 3 आदे वाचा, 11 माळी जप करा, हा रोज स्वामीला नैवेद्य दाखवा. हा. बघा तुमचं 6 महिन्यात स्वामी नादर करते तुम्हाला. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेवा केली का? हा, मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे सेवा केली आम्ही. तुम्ही काय काय सेवा केली मग?
मग काय नाही, मी आता बी सध्या 11 माळी जप, हा. हे स्वामींचे चरित्राचे 3 अध्याय, स्वामी चरित्र सारामृतचे. हा. हा, आणि महामूर्तीजी मंत्र महामृत्युंजय मंत्र. अरे वा, किती वेळा म्हणत होता? 11 वेळेस. हा हा. अरे. हम्म. आणि आरती दर दिवस. मग पुन्हा आमच्या स्वामीच आले आमच्या गावाला इथं भिकनवाला. अरे वा. मग तिथं तिथं चांगलं. आली का मग रोज दर दिवस दर सोमवारी आमच्या इथं आरती असली तर मग आरतीला जाते. हा हा. हम्म. म्हणजे तुमच्या घरापासून जवळ होते का लांब होते? आणि जवळच आहे. अरे वा, म्हणजे तुमच्या जवळच आले मग. हो, हं. म्हणजे गावात मारुतीच्या मंदिरात आहेत स्वामी. हा आम्ही इकडं रोडच्या कडेला इथं. हा हा. अरे वा. पहिलं घर होतं आमचं तिकडंच हा मंदिराच्या महागच, पण आता इकडं आलेलं तिकडं पडलंय म्हणून. हा हा हा. हो. मग पुन्हा दररोज आरतीला जात होता का गुरुवारचं फक्त? नाही, सोमवारी ठेवलेली नाही आरती आमच्या इथं. हा हा. म्हणजे सोमवारी ठेवली होती का? हम्म. हा हा. दर सोमवारी आणखी बी आहे, दर सोमवारी आहे. होय, म्हणजे आठवड्यातून एकदा होते का आरती? हा, आठवड्यातून एकदा. हा. आणि स्वामीचा सप्ताह ते असला की मग 7 दिवस सकाळ संध्याकाळ 3 टाइम होती. हा हा. सकाळची भोपा आरती, ते 10 10:30ची निवद आरती. हा हा. हम्म. मग संध्याकाळची 7:30ची असते. हा हा हा. मग पुन्हा काय झालं हृदयाचं तुमचं? हा, हृदयाचं काय झालं मग? ब्लॉकेज होते ते 3. ते चांगले झालेत आता. आता काय प्रॉब्लेम नाही ना? आता काय नाही. गेल्या दवाखान्यात? वर्षी झालता, स्वामीची सेवा करतानाच झालता. हा पण ते बी ऑपरेशन करा म्हणून सांगितलं होतं डॉक्टरनी. हा. पण ते बी स्वामींनी रहित केलं म्हणायचं. अरे वा, म्हणजे पहिला काय त्रास होत होता तसा आता त्रास होतो का तुम्हाला? नाही नाही, हा हा आता काही त्रास होत नाही. आता झोप येते, जेवण जातं. हा. अरे वा. पहिला काय त्रास होत होता मग त्याचा? पहिला धाप भरत होती, सर्दी व्हायची हा हा आणि धाप भरायची. हा. धाप भरली की काही सुधरतच नव्हतं, असं काहीच करावं वाटत नव्हतं. हात पाय गळून जायचे नुसते, पाय दुखायचे. हा हा म्हणून त्यासाठी दाखल होतं डॉक्टरला. ते हा हा. तर म्हणजे तुमच्या झडपा होत नाहीत, ठोके पडत नाहीत बरोबर, तुम्ही साऱ्या तपासण्या करून घ्या. हा. मग घेतल्या तर म्हणजे मग तुम्हाला ऑपरेशनच करावं लागल. अरे बापरे, म्हणजे डॉक्टरांनी ऑपरेशनचा एकच पर्याय सांगितला होता? हो, त्यांनी लगेच पर्याय सांगितला होता, 8 दिवसातच. अरे अरे, म्हणजे पटकन घ्या ऑपरेशन करून. हो, आता जर केलं तर मग म्हणजे एंजिओग्राफी करून फुगविते ना हा हा वाल. आणि आता जर नाही आम्ही म्हणलं ना, नाही केलं तर नाही का जमणार, तर म्हणजे मग आता जर नाही केलं हा. तर पुढे आणि 4 वर्षांनी का होईना, पण तुम्हाला मग हृदय फाट करावं लागेल टाक्याचं. अरे अरे. हा असं सांगितलं होतं त्यांनी. हा हा. मग ते ऑपरेशन केल्यावर 4 वर्ष कसली झोप नाही, पाय दुखायचे, असं बापरे. काही व्हायचं, जेवण जात नसं. हा हा सारखं घर लावून बसा वाटायचं, माणसात बसा वाटत नव्हतं, काही नव्हतं. हा हा कुणाला बोलू बी वाटत नव्हतं. हा हा. बापरे. तिच्या त्या दिवशी 10-11च्या टायमाला स्वामी आलेत म्हणायचं घरी. अरे वा. पाहुण्यांनी सांगितलं, त्या दिवशी एकादश बी होती. हा आमच्या मुलीच्या सासूनी सांगितलेलं ना. हा हा तर त्या मला इनबाई केली का फराळ, तर मी आम्हाला नाही, इनीनी सरे दिले उपासा गंगाला सोडून. हा. हा. तर आणि तुम्हाला कसे समजले स्वामी आलेत म्हणून? मग त्यांनी ते सांगितलं ना, म्हणून मी मग ती सेवा ती जी सांगितली तीच हे केली. हा हा हा. तर मला फुटू नाही, काय नाही माझ्याकडं. तर म्हणलं काय नाही होत, तुम्ही नुसता जप करा फुटू आणूस तर. हा हा. अरे वा. तर मग केला, त्या दिवशी सांगितलं त्या दिवशीच 11 माळी जप केला. हा. 3ऱ्या दिवसापासूनच मला चांगली झोप लागली, पाय दुखले नाही, जेवण बी गेलं. चांगला अनुभव आला स्वामीचा. हा हा. बघा, म्हणजे 1-2 दिवसातच? हा, 3 दिवसात. हा. 3ऱ्या दिवशी तर एकदम इतकी झोप लागली, शेजारच्या बाया अशा सारख्या बोलायच्या ना मला. हा म्हणल्या आज कशी उठा नाही बाय, म्हणल्या हा सारखी जागीच असती. पण त्याने हाका मारली तरी जागी आहे ना. हा हा. एवढी झोप लागली? असं होतं. शेजारच्या बायाला भीती वाटायची ना, हा बाई आज कमळ संगीता उठा नाही, काय व्हायना असं वाटायचं त्यांना. हा हा. काय झालंय का काय काय मध्ये. झालं का काय? हो ना, बरोबर. हो.
तसल्या आजारामुळे त्यांना घेऊ वाटायचं ना, मग हाका मारायच्या त्या. हा हा आणि एकटीच असायची मी घरामध्ये. आमचे मालक आहेत ना. हा हा आणि मुलगा तिकडं कामाला असायचा मिशनवर. हा हा आणि त्या ताणात मी लई होते, पण स्वामींनी ना चांगलं आणलं त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणायचं. अरे वा बरोबर. आता शेतात काम करायला लागले, नाही तर 4 वर्ष कसलं शेतात काम नाही, काय नाही. हा म्हणजे आता तुम्ही शेतात पण जाता? आता शेतातूनच मला हे केलंय. होय अरे वा. आता शेवटी ऐकला म्हणून आता जा. त्या ताईचा अनुभव ऐकला ना तुमचा आता, हा हा म्हणून मला आता नंबर घेऊन आपण बी करा. हा हा नाही, खूप सुंदर अनुभव आहे ताई. हा खूप छान अनुभव येतात स्वामींच्या सेवेत, पण तुमचा हा प्रॉब्लेम दूर झाला हे खूप छान झालं. हा स्वामींची लीला अशीच आहे, कधी आपल्या भक्तांना संकटात ठेवत नाहीत एकटे. हा. नेहमी त्यातून बाहेर काढतात. चालेल, मी तुमचा अनुभव शेअर करते ताई. हा हो हो. चला, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ, श्री स्वामी समर्थ. मला आका सारख्या म्हणत होत्या करा हे अनुभव शेअर तुमचा. होय हा 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 केंद्रातल्या बीडच्या आका. होय हा हा त्या पण करतात ना अनुभव शेअर इथं. हा. नाव काय त्यांचं? त्यांना मी आकाच म्हणतो, त्यांचं नाव काय आहे की. हा त्यांनी केले असतील अनुभव शेअर, त्याच्यामुळे त्या बोलल्या असतील, ते तुम्ही पण करा. हो चालेल चालेल. खूप छान अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हा हो हो. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.